पहिलाच फटका इथे रिव्हर्सचा त्याने खेळलेला आहे. कॉन्फिडन्स लेवल बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. क्षेत्ररक्षकाला चकवतायत. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आणखी एक तो कदाचित जर वाईड आला असता तर येणाऱ्या चेंडूवर षटकार खेळून सामना सुपर होतो. करूया आपण. इथे फटका पायचाय फसलाय की चांगलाय. हनुमंत घाडगे यांना परती बरंचसं चित्र या स्पर्धेचं आता स्पष्ट झालेलं आपण बघतो. पूल केलेल्या खेचून मारल्या क्षेत्ररक्षक उपस्थित. बरंचसं चित्र या स्पर्धेचं आता स्पष्ट झालेलं आपण बघतो. पूल केलेल्या खेचून मारल्या क्षेत्ररक्षक उपस्थित. बरंचसं चित्र या स्पर्धेचं आता स्पष्ट झालेलं आपण बघतो. पूल केलेल्या खेचून मारल्या क्षेत्ररक्षक उपस्थित. संघ व्यवस्थापनाने टीम मॅनेजमेंटने घेतलेला आहे. यावेळेचा फटका चांगला आहे. बॅकफुटला होते तिथूनच आडव्या बॅटने खडेले तर इतर खेळाडू चांगलं तंत्र दाखवत असताना पुस्तकी फटके खेळतात. इथे आपण बघतो विशाल साठीचा हा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर. विशाल साठीचा हा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर. विशाल साठीचा हा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर आजचं शेड्यूल तर ठिकाणी टिपलाय तो सुंदर जिमणा त्या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर आजचं शेड्यूल तर ठिकाणी टिपलाय तो सुंदर जिमणा त्या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर आजचं शेड्यूल तर ठिकाणी टिपलाय तो सुंदर लेदर बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. हा चेंडू झपकन मागे. बी ग्रुप मध्ये शिवराज संघ टॉपला आहे. सहारा 2 नंबरला आहे. अतिशय कष्टाळू अशा प्रकारचा हा युवक. स्विचिटचा प्रयत्न होता. बॅटचा संपर्क चांगला झाला नाही. फटका या ठिकाणी हवेत उंच गेलाय. पाहूया अंतर पार करतोय का. नेट रन रेट पाहायला जाईल आणि त्यानुसार कळेल आपल्याला फर्स्ट किंवा सेकंड पोझिशन. डीप विकेटला खेळला गेलेला हा प्रचंड मोठा षटकार आहे. सामन्याला इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर रोहन थोरात पूर्ण होत नसतं. समोरच्या दिशेने इथे खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह करायचा होता अवे फ्रॉम दी बॉडी. फटका फसला. लीडिंग मध्ये यावं लागतं. ते करता आलं नाही फलंदाजाला. समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने उडवलेला आहे. बॉटम हँडची प्रचंड ताकद वापरे असे खेळाडू. समोरच्या दिशेने आणखी एकदा मोठा ब्लास्ट. लेंथ बॉलचा अत्यंत चांगला वापर. यावर्षी स्पर्धेचं 50वं पर्व होतं आणि 9.5 लाखांचं तब्बल पहिलं पारितोषिक होतं. त्या स्पर्धेमध्ये ही सादिक राजापूरकर सर पंच म्हणून पाहिजे. अनुकरण अत्यंत महत्वाचं. याबेचा फटका चांगला आहे. इथे स्विचचा फटका खेळतात फलंदाज आणि एजन फेब्रुवारी महिन्यामध्ये केलं जाणार आहे. इथे अत्यंत चांगला JLS आणि रोहित उपलब्ध आहेत. रोहितने मोठा फटका खेळलाय. स्वतःला लीन केलं होतं. स्ट्रेच केलं होतं. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले होते. त्यानंतर स्लॉकचा फटका. ओहो फाईन स्वीप करायचा प्रयत्न. मधली अट्टी उकडून चेंडू निघून गेलाय. पहिल्या विकेटचा मारा. हा चेंडू ऑन साइडला उंच खेळलाय. डीप विकेटला संदीप पाटील प्रयत्न. हा चेंडू विकेट लांबच राहिली. तडाखा दिलाय अनिरुद्धनं त्याला. फार लांबवर खेळलेला गगनचुंबी षटकार. हो अजून हा चेंडू वाईड होता त्यामुळे एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल. यावेळी चेंडू खेळाय ऑन साइडला आणि पाहूया तिथे काय होत आहे. फलंदाज बाद आहे. हा चेंडू ओंकार कॅप्टनला साजेसा तडाखा. चेंडू जातोय सरळ पिकेच्या डोक्यावरनं मागे. षटकार 6 धावांसाठी. शेवटचे 17 चेंडू 8 धावांची गरज. हा चेंडू ऑन साइडला खेळला आणि याच बरोबर हा चेंडू ऑन साइडला खेळला आणि याच बरोबर. 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 हा चेंडू ऑन साइ
हा चेंडू ऑन साइडला खेळला आणि याच बरोबर